एका रात्रीत पोराने नियोजन लावलं आणि दुसऱ्या दिवशी चौकात साऊंड. तर नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या मंडळाच्या मंडपाचा शुभारंभ. मंडपाचं काम सुरू व्हायच्या आधी ग्रामदैवत भानोबाला मंडळाकडून निवद करायचा असतोय. आतापासूनच नाही, लय वर्षापासूनची परंपरा आहे ती. आधी ग्रामदैवत भानोबाला सांगावा द्यायचा आणि मगच गणेशोत्सवाला सुरुवात करायची. निवदाकडून आल्यावर गोमूत्र मंडळाच्या साहित्यावर शिंपडले, कारण त्यात बाप्पा बसणार आहे, मग त्याला पवित्र तर केलंच पाहिजे. मंडळातल्या पोरांनी कवा माघारीत साऊंड सांगितला, मुहूर्त मेडला साऊंड, असं हे पहिल्यांदाच. मग एक मेड उभी केली आणि मग गल्लीतला सगळा महिला वर्ग गारवा घेऊन मेड पुजायला वर आला. पावसात मेड पुजणं काय खऱ्याचं नाही. लावला जुगाड आणि तरटी बांधून रिकाम झाला आणि एकदाची मुहूर्त मेड पूजन झाली. पावसानं फटाकड्या पण गारटलेल्या, फोटो आणि व्हिडिओ झाल्यावर मग निवद दाखवला. सगळं आवरून झाल्यानंतर मग आंबील आणि घुगऱ्या. गारव्याच्या आंबिलीची चव काही वेगळीच असते आणि त्यात त्याची साथ द्यायला घुगऱ्या पण. शेवटी साऊंड बंद करायला लागला, कारण साऊंड बंद झाल्याशिवाय कोण कामाला हात पण लावणार नाही. मंडळाच्या खजिन्याची पिटी आणून त्यातनं नटबोल्ट काढलीत आणि एकदाच मांडव घालायला सुरुवात झाली. ज्येष्ठ कार्यकर्ते निवांत बसलेली, कारण आता मंडळ चालवायची जबाबदारी तरुण पिढीवर आहे. स्टेज, पत्र आणि बाजूचं मंडळ पॅक केल्यानंतर आपला मांडव उभा आहे. एका दिवसात मांडव तयार. आतल्या डेकोरेशनचं काम बाहेर दिले, त्यामुळे पुढचं टेन्शन आपल्यावर नाही. शेवटी मग सगळ्या कार्यकर्त्यांनी नाश्ता म्हणून उपीट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून ठेवा आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करा.